कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दह्याची कढी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत। हे अर्धा लिटर दही घेतलेले आहे मी। हे आंबट दही आहे। हे आलं लसूण मिरचीचा ठेचा करून घेतलाय 1 चम्मच। कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून। हे फोडणीचे साहित्य आहेत। जिरा अर्धा चम्मच, मोहरी अर्धा चम्मच, हिंग अर्धा चम्मच आणि कढीपत्ता घेतलेला आहे। हे बेसन घेतलेले आहे 2 चम्मच। 1 चम्मच साखर घेतलेले आहे, तेल घेतलेले आहे, मीठ घेतलेले आहे, हळद घेतलेले अर्धा चम्मच। तर पहिले आपण दह्यामध्ये बेसन आणि हळद काढून घेऊया। बेसन घातल्याने दही फाटत नाही फोडणी दिल्यानंतर, म्हणून हे करायचं आहे। तर पहिले घालते मी बेसन 2 चम्मच घेतलेले आपण। चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। गुठल्या वगैरे सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत। शक्यतो आंबटच दही घ्यायचं आहे आपल्याला, याच्याने चांगली चव येते आपल्या कढीला। आता हळद टाकते। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्या अर्धा लिटर दही घेतले, तर अर्धा लिटर आपण पाणी मिक्स करायचं आहे याच्यामध्ये। थोडं थोडं पाणी घेऊन आपण मिक्स करायचं आहे, एकदम नाही घालायचं। आणि शिजल्यानंतर घट्ट होते आपली कढी। आता उन्हाळ्याच्या दिवशी नक्की बनवा कढी आणि प्या, खूप चांगली असते, आपल्या पोटाला चांगली थंडक देते। आता पूर्ण मी अर्धा लिटर पाणी ऍड केलेले आहे। आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी देऊया। आता कढई ठेवलेली आहे, आपण फोडणी करूया। गरम झालेली आहे कढई। तेल घालते, 1 चम्मच फक्त तेल घेतलेलं आहे फोडणी पुरताच। हिंग, मोहरी आणि जिरं घेतलेले आहे ते घालते। तर ठेचा बनवून घेतलेला आहे, मिरची, लसूण आणि आलं। कच्चटपणा याचा फक्त घालवायचा आहे आपल्याला। कढीपत्ता घालते। आता आपण मिश्रण टाकायचं दहीचं याच्यामध्ये, फोडणीमध्ये। असं मिक्स करत करत आपल्याला टाकून द्यायचं आहे। एका हाताने मिक्स करायचं, एका हाताने ओतायचं आहे कढईमध्ये। उकळी येतोपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटात आपले कढीला उकळी येणार आहे। बऱ्याच वेळेला फोडणी करताना आपली दही फाटते, त्याकरिता आपण बेसन वापरलेलं आहे। ते बेसन नक्की वापरा, त्याच्याने दाटपणा सुद्धा येते आपल्या कढीला। आता आपल्याला 2-3 मिनिटात कढीला उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार। आणि 1 चम्मच साखर घेतलेली आहे, ती घालायची आहे। आता आपण कोथिंबीर घालूया। आता आपली कढी तयार आहे सर्व करण्यासाठी।
अशा प्रकारे आपली दह्याची कढी तयार आहे. या उन्हाळ्यात तुम्ही पण ट्राय करा नक्की. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.